नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये। मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यात मी सुकी मच्छी कशी क्लीन करते, नंतर ती कशी साठवून ठेवते याबद्दल मी सर्व माहिती दिली आहे। तर याच्यामध्ये ही दांडी सुकट होती। तर आता ही दांडी सुकट कशी बनवायची, तर मी कशी बनवले ती बघा। ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल, लाईक शेअर सबस्क्राईब तर करावंच लागेल। तर इथे मी दांडी सुकट आहे ही भिजत घातली आहे। आधी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग भिजत घातली। इथे मी आठिळ्या म्हणजे फणसाच्या ज्या बिया असतात त्या 4 ते 5 शिट्या लावून घेतल्या आणि थंड व्हायला ठेवल्या। एक साईडला मी कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घातला आणि त्यामध्येच मी हिंगही घालून घेतलंय आणि ह्याचा एक छान खमंग असा वास आल्यानंतरच मी कांदा आपला उभा चिरून पातळ, जवळजवळ मी 2 मोठे कांदे चिरलेत कारण ह्यातला कांदा खूपच टेस्टी लागतो। तर इथे मी कांदा घालून घेतलाय आणि सर्व व्यवस्थित परतून घेतलंय। कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण जी भिजत घातलेली दांडी सुकट, आंबाडी सुकट झाली एकदा करून, तर ही दांडी सुकट आहे। तर ही दांडी सुकट आपण घालून घेतली आहे आणि त्यावर काही बेसिक मसाले घालायचे, ते म्हणजे हळद, तिखट, थोडासा मालवणी मसाला किंवा आगरी मसाला आणि मीठ, चिंच, हे सर्व एकत्र असं घालून छान परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला पहिलं दांडी सुकट शिजवून घ्यायचे, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून एक उकळी काढायची। म्हणजे हलकीशी ती शिजल्यानंतर आपण बिया ज्या आपण वाफवून ठेवल्या आहेत तोपर्यंत, याचं शिजेपर्यंत आपण बिया सोलून त्याचे 3-3, 4-4 पीस करून घ्यायचे, म्हणजे तेवढ्या वेळात आपला वेळ वाचतो। आता इथे बघा, मी हे झाकण काढून बघितलं की चेक केलं, आपली सुकट शिजल्यानंतर मी यात हे कैरीचे तुकडे आणि फणसाच्या ज्या बिया होत्या त्या, हे सर्व एकत्र केलं आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून झाकण घालून आपण शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे ऑलरेडी शिजलेलं आहे पण थोडं मिक्स व्हायला पाहिजे आपण सगळं, म्हणून म्हणजे ही चव सगळी आपली एकत्र झाली पाहिजे, त्यासाठी झाकण घालून थोडं शिजवायचं आहे। आता यावर मेन भरपूर कोथिंबीर घालायची आणि 1 नंबर आपली दांडी सुकट आणि फणसाच्या बियांची भाजी झालेली आहे। चला तर मग आपण ताव मारूया। तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि हो, करून बघा भाजी, जोपर्यंत आता आपल्याला फणसाच्या बिया मिळत आहेत, फणस मिळतात तोपर्यंत। चला तर मग भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत इथेच थांबते। बाय बाय, एन्जॉय, धन्यवाद।